रोज चेहऱ्याला काय लावायचं? रोज ऑफिसला जायचं असेल तर काय रोज मेकअप करून जायचा? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील ना. डोंट वरी, तुम्ही आयुष्यात कधीच मेकअप केला नसेल तरी सुद्धा अगदी 3-4 प्रोडक्ट्स वापरून असा नॅचरल लुक कसा क्रिएट करायचा हेच सांगणार आहे मी. चला मग. आता सगळ्यात आधी मी फेस वॉश करून घेतलंय. फेस वॉश नंतर तुम्ही टोनर वापरू शकता. टोनर नंतर आपल्याला वापरायचं आहे मॉइश्चरायझर. तर मी आता हे फेस शॉपचं मॉइश्चरायझर वापरते. छान आहे, लाईट वेट आहे, असं उगाच स्टिकी वालं फील येत नाही. मॉइश्चरायझर कंपल्सरी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये असलंच पाहिजे फेस वॉश केल्यानंतर. सो आता मी मॉइश्चरायझर लावून घेतलंय. मॉइश्चरायझर नंतर आपल्याला लावायचंय सनस्क्रीन. मिनिमॅलिस्टची सनस्क्रीन लावून घेते. हिला थोडंसं ब्लेंडिंगला वेळ द्यावा लागतो, पण खूप छान सनस्क्रीन आहे. इथे आपलं स्किन केअर पूर्ण झालेलं आहे. यानंतर आपण वापरणार आहोत टिंटेड सनस्क्रीन. मला हे इन्व्हेन्शनच इतकं आवडतं ना. माझे 2 फेवरेट टिंटेड सनस्क्रीन आहेत. एक आहे अर्थ रिदमचं आणि दुसरं आहे इक्लिप्स सोलियरचं. दोन्ही खूप छान आहेत. फक्त अर्थ रिदमचा एकच ॲडव्हान्टेज आहे की यामध्ये शेड्स आहेत, म्हणजे फेअर, मीडियम, डीप या तिन्हीला वेगवेगळ्या शेड्स तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता. इक्लिप्स सोलियरला एकच शेड आहे, पण दोन्ही सनस्क्रीन खूप कमाल आहेत. आत्ता मी तुम्हाला अर्थ रिदमची वापरून दाखवते. सो जस्ट घ्यायची आपल्याला आणि बोटाने लावायची. छान स्प्रेड करून घेऊया. आता ना काही ऑडियन्स आहेत, तेच आहेत ते सारखे सारखे येऊन कॉमेंट्स करतात बऱ्याचशा मेकअप व्हिडिओजवर की तू इतके प्रोडक्ट सांगतेस, नक्की वापरायचे कोणते? तर आता आपण म्हणजे फाउंडेशन लावून आपण ऑफिसला नाही जाऊ शकत, बीबी क्रीम लावून आपण लग्नाला जाऊ नाही शकत. तर प्रत्येक कार्यक्रमासाठी किंवा प्रत्येक प्रोडक्टचं वेगवेगळं काम आहे. आणि मी अफोर्डेबल प्रोडक्ट सांगते किंवा हाय एंड प्रोडक्ट सांगते, तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही विकत घ्या. तर त्यांचं असं म्हणणं की आमचे पैसे जातात यामध्ये. मी मोठमोठे ब्रँड्स रिजेक्ट करते का तर ते मला आवडत नाहीयेत. मी त्यांच्याकडनं पैसे घेऊन तुम्हाला सजेस्ट करू शकले असते, पण ते मलाच आवडत नाहीयेत. तर मग मी ते तुम्हाला का सांगू आणि तुमचे पैसे का त्यावर वाया घालवू? मी एवढं जेन्युअनली करत असताना कोणीतरी येऊन अशी कमेंट करते तर थोडंफार मला कधीतरी वाईट वाटतं. पण फॉर्च्युनेटली अजून एक यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की मला कोणालाच रिप्लाय द्यावं नाही लागत. तुमच्यातलेच जे गुणी ऑडियन्स आहेत, जे मला समजून घेतात, ते जाऊन त्यांना रिप्लाय देतात. जसं मी म्हणाले की या सनस्क्रीनमध्ये तुम्हाला 3 शेड मिळतील. तर जर का तुमचं लाईट स्किन टोन असेल तर तुम्हाला व्हॅनिला शेड सिलेक्ट करायची आहे. जर मीडियम स्किन टोन असेल तर तुम्हाला हनी शेड सिलेक्ट करायचं आहे. आणि डीप टोन असेल तर तुम्हाला आल्मंड सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या स्किन टोनला योग्य असतील असे जर तुम्ही प्रोडक्ट वापरले तर मग काही वेळानंतर मेकअप ग्रे दिसायला लागतो किंवा काळसर दिसायला लागतो, ते होणार नाही. त्यामुळे विकत घेताना योग्य तो शेड विकत घ्या. सो आता हे बघा, हे छान अशी आपण सनस्क्रीन मर्ज करून घेतली आहे. मस्त वाटते, एकदम ग्लोई लुक आलाय थोडाफार. आता यालाच आपण सेट करून घेणार आहोत कॉम्पॅक्ट पावडरनी. ही लॅक्मीची सन एक्सपर्ट कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि छान आहे. ही सुद्धा अफोर्डेबल रेंजमध्येच आहे. यामध्ये सुद्धा SPF आहे. याच्याऐवजी तुमच्याकडे जी पावडर असेल ती पावडर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जस्ट मी तर इथे आपला बेस मेकअप कंप्लीट झालेला आहे. यानंतर जर का तुम्हाला सवय असेल तर रोज सवय असेल काजळ लावायची तर काजळ लावा, लायनर लावायची सवय असेल तर लायनर लावा. मी या दोघांपैकी काही लावणार नाहीये. मी मस्कारा वापरणार आहे कारण हा इतकं छान डोळ्यांना नॅचरल लुक देतो. मेबलिनचा
लॅश सेन्सेशनल मस्कारा आहे, स्काय हायवाला. आणि इतकं छान व्हॉल्यूम देतो ना हा, की लायनर काजळ कशाचीच गरज नाही लागत. सो मी जस्ट हा एक लावून घेते. तुम्हाला इन्स्टंट फरक दिसत असेल पापण्यांमध्ये झालेला. आता मस्कारा लावून झाल्यानंतर आपण लावणार आहोत लिपस्टिक. लिपस्टिकच मी ब्लश म्हणून सुद्धा वापरणार आहे. तुम्ही सेपरेट ब्लश सुद्धा वापरू शकता. हे मी मेबलिनचं सुपर स्टे लिपस्टिक वापरते. यामध्येच ना आय गेस मी कुठल्या तरी ट्युटोरियलमध्ये चार्मर शेड वापरलेली, ती सुद्धा छान आहे. आणि ही शेड आहे लवर. या खूप लॉंग लास्टिंग आणि हायड्रेटेड लिपस्टिक आहेत. सो ही आपण लावून घेऊया. गोड असा पिंक कलर आहे. आता जर तुम्हाला आवडत असेल तर ब्लश लावू शकता वेगळं, किंवा लिपस्टिकलाच ब्लश म्हणून लावा. लुक कंप्लीट करते आपला छानशा टिकलीनी. आता तुम्ही हा मेकअप कुठे कुठे करू शकता. आपण याला मेकअप ॲज सच बोलू शकत नाही, कारण आपण सनस्क्रीनच वापरलंय बेस मेकअपसाठी. तर हे तुम्ही कुठे कुठे करू शकता. तुमच्या ऑफिसला जाताना जर का तुम्हाला काहीतरी लाईट हवंय तर तुम्ही तिथे करू शकता, किंवा तुम्हाला कुठेतरी घराच्या बाहेर जायचंय, किंवा घरामध्येच कोणीतरी गेस्ट येणार आहेत तर तुम्हाला प्रेझेंटेबल दिसायचंय, तेव्हा जिथे तुम्हाला ना फक्त तुमची स्किन एन्हान्स करायची आहे, ॲज सच मेकअप काही नको आहे, तेव्हा तुम्ही हा लुक तिथे करू शकता. टिंटेड सनस्क्रीन आणि सगळ्या प्रोडक्ट्सचे एक 4-5 प्रोडक्टमध्ये आपण हा लुक केला आहे. या सगळ्याचे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. यापुढे कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा मला नक्की सांगा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. या व्हिडिओमध्ये वापरलेले प्रोडक्ट्स, सगळ्यात पहिले आपण हे मॉइश्चरायझर वापरलेलं, त्यानंतर सनस्क्रीन वापरलेलं मिनिमॅलिस्टचं, ह्याचं SPF 50 आहे, हे तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर आपण वापरलं टिंटेड सनस्क्रीन, यामध्ये माझी शेड होती व्हॅनिला. त्यानंतर आपण आय मेकअपसाठी वापरलाय मेबलिनचा स्काय हाय मस्कारा. आणि लास्ट प्रोडक्ट वापरलं ते म्हणजे मेबलिनची लिपस्टिक. ही शेड होती लवर. याबरोबर तुम्ही चार्मर सुद्धा ट्राय करून बघा. या सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की बाय करा.